त्या दिवशी जी आपण पॅन्ट घेतली पॅन्ट आता आलं चेंज करायला का त्या पॅन्टमध्ये जर काय डिफेक्ट तुम्हाला डायरेक्ट शॉपवर जाऊन दाखवतो. कारण मी जरा बघता काही गायमध्ये घेतलेली 15 मिनिटात घेतली कारण मला जायचं होतं परत मेंगडीला. माझं टायमिंग झालं त्यामुळे मी 15 मिनिटात घेऊन आलो लगेच. काय विषय नाही पण बघता आले नाही. माझी चूक आहे त्यात त्यांची काय चूक नाही. त्यांची पण चूक आहे तशी त्यांनी तशी नव्हती द्यायला पाहिजे. जाऊ द्या आता घेतो चेंज करून त्यांच्याकडनं बघू द्यायचं का नाही द्या ना द्यावे तर लागलं द्यायचं का नाहीचा प्रश्न नाही. आलो इकडं मारवाड पेठेत बारामतीच्या पेठेत इकडं मारवाड पेठेत दुकान आहे. सरकार नाव सरकार नाव आहे. तिकडे 3च पॅन्ट आहेत त्या मॉलमधल्या दुकानात. तिकडे आलं आहे बारामती त्या दिवशी मॉलमधल्या शॉपमध्ये घेतलेलं. आता इथं ट्रॅफिक जाम आहे गल्लीत आपल्या पेठेत. ह्या बाजूला एकदम ट्रॅफिक जाममध्ये विषय चालते. येतो चेंज करून मला भेटतो माघारी 2 मिनिटांना. काहीच गेलो तो पॅन्ट चेंज करून घ्यायला पण काही एवढं काय मेजर इश्यू नव्हता. मला वाटलं अरे मग तुम्हाला मिटलाय आता विषय जाऊ दे थांब. पॅन्ट बघितलं की मी तुला सांगतो विषय थांब सांगतो की 2 मिनिटं आय एम ब्लॉगिंग. अरे मग त्यांना दाखवला विषय असा मग ते म्हणले काही नाही सॉल्व्ह होईल हे इश्यू. टेलरकडे गेल्यावर त्यांनी त्यांच्या टेलरचं दिलं मला कार्ड. मी कार्ड घेऊन गेलो टेलरकडं. सलमान टेलर नव्हता आणलेला कुठनं कसला बिहारीच्या UP वाला. त्याला मराठी कळत नव्हतं त्याला काय कळत नव्हतं त्याला हिंदी बी धड कळत नव्हतं. शेटला द्यायला लावून पण शेट म्हणला त्याला द्या करून ह्याला असं त्याने लावलं दुकानातल्या कामगारला पण कामगार म्हणतो नका देऊ त्याला करून. आता त्याला म्हटलं का शेट मला कामगार मालच आहे त्याच्यावर झाली जरा बोली. मी एवढं प्रेमानं चांगलं सांगत होतं त्याला त्याने ऐकलं नाही. शेवट बोललं माणसाला कसं आहे प्रेमानं सांगितलं कळणंच आजकाल. सगळं ओरडून खवळून हाणून मारून केलेलं पटतंय असा विषय झाला आता. जाऊ दे आता चाललोय मेंगडीला. आमचे मित्र आलेत क्षितिज पवार त्यांना भेटायला. म्हणले नवीन ओपनिंग आहे मेंगडीचं तर चेक करू. त्यांना वाटलं मी पण तिथंच आहे म्हणून ते गेल पण आता काय मला आज ऑफ आहे या सुट्टीवरती काय विषय नाही त्यामुळं जातो त्यांना भेटतो. चालते बाय. आज सुट्टी होती तरी पण गेलतो मेगडीला. तुम्हाला दाखवलं हे लाईट येते मागणं. आज सुट्टी होती तरी पण गेलतो मेगडीला. की नाही का फ्रेंड्सला ह्यांना सगळ्यांना घेऊन की त्यांना पण जायचं होतं. लई दिवस झालं ते गेले नव्हते. नवीन झाले आता किती आठवडा तर झाला आहे जस्ट आठवडा 1-2 आठवडे झालेत गेलं नव्हतं कोणच. त्यांना म्हटलं चला ऑर्डर जाऊन दाखवलं त्यांना तिथलं ऑफर विफर नाही का आपल्याला सगळ्याच माहीत असतं. सगळ्या ऑफर विफर त्यांना ऑफरमध्ये दिलं नाही का म्हणजे बेस्ट नाही का काय कशाची काय टेस्ट आहे कशात काय जातं आपल्याला सगळं कळलं आहे. त्यामुळं जरा त्यांना चांगला एक्सपिरियन्स भेटला. मी जरा हेल्प पण केली आणि तिथलं स्टाफनं आता स्टाफ मेंबर गेला तिथं म्हटलं हेल्प तर नाही का सर्विस फास्ट तसं नाही सगळ्या कस्टमरला सर्विस फास्ट येतात थोडे एक राहतात. त्यामुळं आली मस्त मजा जाऊन आलो. आता आलो आहे. आता कुठं आलो आहे माहिती का मी तुम्हाला इतक्या दिवस झालं सांगत होतं आपल्याला जायचं आपल्याला कुठं जायचं आहे क्लॉक टावर पार्कला आलो आहे. क्लॉक टावर पार्क तुम्हाला म्हटलं आज दाखवायचं डायरेक्ट क्लॉक टावर पार्क म्हणजे काय. इतक्या दिवस झालं मी तुम्हाला दाखवतो क्लॉक टावर पार्क इथे असं डायनोसॉर आहे असं काय म्हणते त्याला रायनो एंडा हे पलीकडं गोरिला परत जिराफ वगैरे हे ते आहेत. ह्याचं नाव क्लॉक टावर का म्हणून पडलं माहिती आहे का तुम्हाला. बरं जरा माहीत असेल तर कमेंट करून सांगा. 3 सेकंदाच्या आत सांगा लवकर सांगा. क्लॉक टावर ह्याचं नाव ह्याच्यामुळं पडलं की हे क्लॉक आहे. हे दर एका तासाला डिंग 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 आवाज करतं. इथं क्लॉक आहे ना हे क्लॉक. इथले सगळे पोल असे आहेत बरं का.
ह्यातला सीन बघा तुम्हाला दाखवतो एकदम मस्त वेगळी कसं दिसतंय बघा. आता कसं दिसतंय, वाव वाव दिसतंय एकदम वाव. आणि हे जे आहे बाजूने हो कॅनल गेलाय, कॅनल बारामतीतला कॅनल नाही का. हे एकदम इकडं पुढं नजारा बघ कसा आहे मस्तपैकी. याला बाजूला लाईट आहे, तिथं क्लॉक टावर आहे. प्रत्येक आरला हे तासाला डिंग 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 आवाज करतं नाही का. आत्ता किती वाजलेत, आत्ता अजून वेळ आहे चांगलाच डिंग करायला, त्यामुळं काय तेवढा वेळ तर मी थांबू शकत नाही. असं क्लॉक टावर पार्क आहे, ग्रीनरी. इकडं आतमध्ये बसायचं नियोजन आहे, बसायचं वगैरे असेल. आणि एंट्री पुढून आहे, पुढून दाखवतो तुम्हाला, पुढून दाखवतो विषय चालायला. इथं मेन म्हणजे चालायला इतकी जी गर्दी असते, चालायला लय पब्लिक येतं चालायला इथं. भरपूर पहाटेच्या वेगळं, दिवसाच्या वेगळं, लय 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 पब्लिक येतं. असं आहे इथं, असं बसायचं आतमध्ये. पोरांसाठी पजल आहे, खेळायला पजल. परत इथं बसायचं नियोजन आहे, इथं पण असं बसायचं वगैरे नियोजन आहे मस्त. इथं पण बसू शकतो तुम्ही. सगळं ग्रीनरी, कट्टे केलेले आहेत. काहीच कॅनल तर एकदम आटला आहे. कॅनलला तर पाणी नाही. ह्यांनी काय कॅनलचं का सोडलं नाही पाणी काय माहिती नाही. ह्यांचं काहीतरी प्लॅनिंग असेल. थंडी दिवसात तरी पाणी असतं, काही उन्हाळी दिवस नाहीत, पण तरी पण पाणी कमी म्हणजे काहीतरी असेल नियोजन त्यांचंच. तर सौरवून आम्ही दोघं आलोय. इकडं. म्हणलं गाईजला जरा दाखव क्लॉक टावर पार्क. हां, आणि महत्त्वाचा विषय तुम्हाला परत अपडेट दिली नाही की त्या, हां हे सांगायचं राहिले की त्या पॅन्टीचं काय झालं. पॅन्ट त्याकडे घेऊन गेलो, दिल्ली त्यानं आणली माघारी. ते आणायला चालतो, झालं नियोजन केलं त्यांनी मस्तपैकी. नाही करून कोणाला सांगतो, आणलंय चालते. पुढे दाखवतो पुढे एक असं त्यांनी बसायसाठी नाही का मस्तपैकी केलं नियोजन. आणि लहान मुलांना खेळायसाठी पण केलं आहे पुढं. की काय बोलतात, लहान मुलांचं खेळायचं काय बोलतात तर त्याला, लहान मुलं खेळतात ती इन्स्ट्रुमेंट असतात, गार्डन टाईप असं. त्यात खेळायला असतं नाही का, स्लाईड्स वगैरे नाही का. ते रेग्युलर झालं, ते कुठं पण असतं, पण हे जरा वेगळं गेलं. ती पण दाखवतो तुम्हाला. आणि हे जे वरपर्यंत जाळ्या लावलेत नाही का, इथनं कोणाला पलीकडनं आत येता येऊ नये काय नाही का. आणि खराब पण होणार नाही जर, नाहीतर पब्लिक काय करतं इकडनं उड्या तिकडं मार. किती उंच 20 नाही म्हणलं तरी 15 फूट असेल, 15-20 फूट वरती. एवढं वरती केलं त्यांनी करताना. सेफ्टीचा पण विचार केला आहे, सेफ्टीचा सुद्धा विचार केला आहे. आणि विचार ह्याचासुद्धा केला आहे आपल्या एन्व्हायरमेंटचा. कारण की तिकडले नाही काय प्रॉपर दिसताना त्याचा शो लुक त्याचा. कारण तिकडली झाडे इकडे येणार नाही, त्याच्यामुळे असं नाही का स्ट्रेट. तुम्हाला दाखवतो पुढे ते. आणि हा जो ब्रिज आहे समोर, ब्रिज हा असा तुम्हाला असा रेग्युलर ब्रिज वाटतोय नाही का. ह्याच्यात ह्या तुम्हाला बारीक रोप दिसतात का, रोप्स. आणि हा जो ब्रिज आहे असा स्ट्रेट ब्रिज नाही आहे. ह्या ब्रिजचा शेप असा आहे, असं ब्रिज आहे, असं वाला ब्रिज आहे. मधून ह्या कॅनलवरून असं गेलं आहे, असं वाला ब्रिज आहे. आणि त्याला अशा रोप, ते एक फोटो असतो कुठला, ते आपलं लंडनचा कुठला तरी आहे तो ब्रिज, लक्षात येणार आता. सर्च करून सांगेल तुम्हाला, काय विषय नाही. लक्षात येत नाही मला टायमिंगला, असं होतं कधी. आता इतक्या गोष्टी लक्षात असतील काय म्हणून मी लक्षात. तर तिथे केलं तुम्हाला दाखवतो ब्रिज जवळून. लय मस्त ब्रिज दिसतो तिथं. फोटो आता बारामतीला पब्लिक असलं दादाने केलं, म्हणजे असलं केलं आणि फोटो नाही काढला, अख्ख्या निम्म्या बारामतीचं त्याच्यावरती फोटो काढून फोटोशूट करून व्हायरल झालं ते ब्रिज. सगळी लोकेशन स्पॉइलच करून टाकतात पोरं. जाऊ दे, दाखवत तुम्हाला तिथे गेल्यावर. स्ट्रक्चर आहे बघा, इथं पण घाण केलीच, लिहिलेच कोणतरी काहीतरी. असं स्ट्रक्चर आहे एकदम फुलाचं, असं यूमध्ये यू असा यू नाही, सी शेप आहे. हे डिझाईन आर्ट ड्रॉइंग वगैरे तर आधी काढलेलंच होतं. इकडून असा सीन आहे, काय दिसतंय बघा मस्त. हे सीन
ह्या सीनसाठी पब्लिक इथे येतं. मजा येते का नाही बघायला. ह्या सीनसाठी पब्लिक इथं बघायसाठी येतं, फिरायसाठी येतं. आत्ता तरी असं दिसतं ज्यावेळेस पहाटेच्या धुकं वगैरे येतं नाही का थंडीमुळे ह्याच्यामुळं, त्यावेळेस तर वेगळाच विषय असतो. वेगळंच दिसतं तिथला सीन. एक नंबर म्हणजे एक नंबर नाही का. म्हणजे एक्सपिरियन्स काही गोष्ट असं शब्दांमध्ये एक्सप्लेन करू शकत नाही, एवढं मस्त दिसतं. ह्या पुलावरचा नजारा आपण त्या चालताना मी जे तुम्हाला रोप म्हणतो रोप असे रोप लावले आहेत. ह्या रोप्स अशा ह्या वरती जाऊन नाही का तर वरती इकडे अटॅच झाल्यात. परत ह्या रोप अशा वरती जाऊन इकडे अटॅच झाल्यात. इथे असं बसायसाठी म्हणून खेळायसाठी वगैरे केलेलं आहे, विषय नाही. आणि पुढं जर गेलं तर अजूनच भरपूर केलेलं आहे. काय पण लई चालावं लागेल. आता मला आलाय कंटाळा चालायचा. तुम्ही म्हणता तर सारखाच कंटाळा आले असतो, पण जाऊ द्या आता चालायची इच्छा नाही, त्याच्यामुळं थोडं काय जात नाही. मस्तपैकी बसायचं नियोजन केलेलं आहे पुढं. आणि चालायचं अजून लहान मुलं लई प्रकारचे गेम केले, लई प्रकारचे. लहान पोरांना कळायचं बी नाही ह्यातनं कसं खेळू असले गेम केलेत. पोरांच्या गेम नाहीत केल्या, खेळायचे गेम केलेत असा विषय. मग ज्यांनी अजून एक्सप्लोर करायचं जरा थोडीशी मिस्ट्री पण म्हणून राहिली पाहिजे. मी तुम्हाला 70% दाखवलं आहे. 30% जर बघायचं असेल तर तुम्ही इथं यावंच लागणार, इथं यायचं आणि बघायचं. मला तर वाटतं आता माझा व्लॉगमध्ये मी हे टाकली लोकेशन, म्हणलं ही लोकेशन एक्सपोज झाली. आता ह्या लोकेशनला लई गर्दी होईल असं वाटतं. आता इथं थांबायची जागा राहणार नाही. या तुम्ही पण एक्सप्लोर करा बारामती क्लॉक टॉवर पार्कला एकदा विजिट करा, म्हणजे चेक करा. आणि विशेष म्हणजे इथं यायला काही कोणतंही तिकीट नाही, कोणतंही काहीच नाही, फीज नाहीत, काहीच नाही. सगळ्यांसाठी ओपन आहे. बारामतीकरांसाठी सगळ्यांसाठी ओपन आहे. फक्त इथं येऊन घाण करू नका एवढीच रिक्वेस्ट आहे. क्युटीज पण येतात मागं चालायला, असे क्युटीज येत असतात. त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपलं, त्यांच्यासाठी नाही यायचं, आपल्या फिटनेससाठी यायचं आहे. आणि कायम ओपन आहे, कोणी पण येऊ शकतं. एंट्री फी नाही, काय नाही, चालते. बाय. बारामती तुम्हाला क्लॉक टॉवर पर तर एवढंच दाखवला. अजून दुसरी लोकेशन पुढच्या ब्लॉकमध्ये, पुढच्या म्हणजे लगेच माणसाला पुढच्या लोकांमध्ये टाकलं नाही, पुढच्या म्हणजे परतच्या. चालते. बाय. घरी भेटत नाही बारा. काहीच गेलतो सैराट बिर्याणीला. बिर्याणी खाल्ली मस्तपैकी. लय दिवस झालं बिर्याणी खाल्ली नव्हती. काय रोज आपल्या घरी चाललेलं पिझ्झा आहे, बिगडी नाही का. त्यामुळे बिर्याणी जरा खाल्ली लय दिवसातनं. लय दिवस कुठले जावा 15 दिवस झाले असतील लय खाल्ली बिर्याणी. मग का आलो मग चांगली बिर्याणी आपण तिथं खातच असतो नेहमी, पण फक्त नाही का लई दिवसातून परत जाणं झालं तिथला. पण मी एक सेपरेट तुम्हाला फूड रिव्ह्यू दाखवेल. फूड रिव्ह्यू सेपरेट शूट करेल. चालते गाईज. आता मी पण झोपतो, मला पण चांगली झोप आली, काही विषय नाही. आलो एकदम फ्रेश वगैरे झालो, म्हटलं आता झोपून घ्यावं. कंटाळा पण आलता, लवकर आले आज रोजच्यापेक्षा. आज जरा चांगली झोप होईल. उद्या सकाळी उठून परत कॉलेजला जायचं आहे. रेग्युलरचं आपलं शेड्यूल जास्त आपलं रेग्युलरचं ते उद्यापासून सुरू होईल. सकाळी उठायचं, 10चं कॉलेज. चालते. बाय. कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या भावाच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू डायरेक्ट उद्या पुन्हा नव्या व्लॉगमध्ये नवीन कंटेंट घेऊन उद्या. चालते. बाय गाईज.